कोस्टल रोडच्या मोकळ्या जागेवर खेळाचे मैदान करण्यासाठी मंगलप्रभात लोढांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। 50 एकर जागा खेळाच्या मैदानासाठी राखीव ठेवण्याची मंत्री मंगलप्रभात लोढांची फडणवीसांकडे मागणी। हर्षवर्धन सपकाळ 18 फेब्रुवारीला पदभार स्वीकारतील। काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती। नाशिक महानगरपालिकेच्या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक सादर। महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर केलंय। शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर, पैशाचे आमिष दाखवले जात असल्याचा खासदार संजय देशमुखांचा आरोप। कॉमेडियन अनुभव सिंग बस्सीचा शो कॅन्सल। रणवीर अलाहाबादियाच्या वक्तव्यानंतर प्रशासनाला धास्ती। कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत पोलिसांनी त्याच्या शोला खरंतर परवानगी नाकारली आहे। अमरनाथमध्ये झाड पडून कामगार जखमी। बिल्डर विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। तर बिल्डरच्या निष्काळजीपणामुळेच झाड पडल्याचा पालिकेचा निष्कर्ष। लातूरमध्ये सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी भाव। बाजारभाव आणि हमी भावात 800 ते 900 रुपयांचा फरक। लातूर बाजार समितीत सोयाबीनला 3900 ते 4100 रुपये भाव। अहिल्यानगर पुणे महामार्गावर टँकरचा अपघात। टँकर उलटल्याने हजारो लिटर डिझेल रस्त्यावर। टँकर पलटल्यानंतर नागरिकांची डिझेल घेण्यासाठी झुंबड। बुलढाण्यात निर्माणाधीन पाण्याची टाकी अचानक कोसळली। टाकी अचानक कोसळल्याने परिसरात खळबळ। प्रकरणाची चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी। जालन्यात शॉर्ट सर्किटमुळे उसाला आग। आगीत 40 एकरवरील ऊस जळून खाक। आग लागल्याने शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।